Fine, please pay attention. The first function which we are going to learn today is the absolute value function. Or also, it is also called as modulus function. Okay. So I'll tell you what this function is and how does this works and हा graph कसा आला या सगळ्या गोष्टी आपण आज डिस्कस करणार आहे. So please pay attention. तर हा मॉड्युलस फंक्शन म्हणजे नेमकं काय आणि एक्झॅक्टली हा जो याचा ग्राफ आलाय हे नेमकं काय रिप्रेझेंट करतं. लक्ष आहे ना सगळ्यांचं? एव्हरीवन इज रेडी? पूर्ण अटेन्शन पाहिजे मला इथं. ओके. तो ग्राफ कसा आला तेही बघू. टेल मी वन थिंग. एवढा सिंपल आहे हा फंक्शन बघा. लक्षात येईल तुम्हाला. एव्हरीवन टेल मी वन थिंग. If I tell you that whatever value I give you, in return you have to give me a positive value. मी तुम्हाला कुठलीही व्हॅल्यू दिली तर इन रिटर्न तुम्ही मला एक पॉझिटिव्ह व्हॅल्यू द्याल. दॅट इज तुम्ही मला रिटर्न मध्ये कधीही निगेटिव्ह व्हॅल्यू देणार नाही. म्हणजे समजा मी तुम्हाला -3 दिला तर तुम्ही मला देताना +3 करून दिला. मी तुम्हाला +3 दिला तरी तुम्ही मला +3 दिला. फंक्शन मध्ये जेव्हा तुम्ही इनपुट एक व्हॅल्यू टाकताय, हा जो मॉड्युलस फंक्शन असतो तो बाहेर देताना तो पॉझिटिव्ह व्हॅल्यू सोडून देतो. म्हणजे आत -3 आला तर बाहेर +3 जाईल आणि फंक्शन मध्ये तुम्ही +3 जरी टाकला तरी हा फंक्शन तुम्हाला +3 उत्तर देतो. तुम्ही म्हणाल सर नेमकं हे सगळं काय आहे? तर हे काय माहिती का, हे या फंक्शनचे स्पेसिफिकेशन्स आहेत. म्हणजे हा फंक्शन कसा वर्क करतो हे मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो. एकदम सोपा विषय. समजा ह्या फंक्शनला जे काही लिहिलं जातं त्याला f(x) = mod x च्या पद्धतीने लिहिलं जातं. हे जे मॉड आहे ना, जे बाजूला लिहिलंय मी, हे त्याचं प्रोटेक्शन आहे फ्रॉम निगेटिव्हिटी. मॉड काय आहे? बेसिकली इट इज अ प्रोटेक्शन फ्रॉम निगेटिव्हिटी. सो इफ युअर x इज -3, मॉड ऑफ -3, तो मॉड -3 ला काढून टाकेल आणि त्याचं उत्तर किती सांगेल आपल्याला? +3. गेटिंग इट ऑल ऑफ यू? जर तुम्ही मॉड ऑफ +3 चं उत्तर किती आहे विचारला तर त्यावेळेला मॉडला काय काम करायची गरज नाही, त्याला फक्त आहे तसं उत्तर द्यायचं आहे. थोडं तरी लक्षात येते का? स्टार्ट आहे, सुरुवातीला स्ट्रगल होणार आहे. देयर इज गोइंग टू बी सम बॅरियर इनिशियल. येस. तर तुम्ही मला सांगायचं आता मॉड फंक्शन असा वागतो. कसा वागतो लक्षात आलं ना? हाऊ डज मॉड्युलस फंक्शन बिहेव्स? डिड यू ऑल अंडरस्टँड हाऊ डज मॉड्युलस फंक्शन बिहेव्स? नाउ टेल मी, इफ आय टेल यू द व्हॅल्यू -9/2, mod of -9/2, याचं उत्तर किती असेल? व्हॉट इज गोइंग टू बी द आन्सर? करेक्ट, 9/2. If I tell you mod of +11, किती उत्तर असेल? mod of +11, 11.
ॲज सिम्पल ॲज इट इज. समजते सगळ्यांना? चला, मॉड्युलसची व्हॅल्यू तरी तुम्हाला काढता आली. Now I call this f of x as y. I'll call this f of x as y. Y is going to be mod x. Now y is equals to plus x. याचा आन्सर जे आहे ते तुम्ही व्हेरीफाय करून बघा. मी जे लिहितोय ते बरोबर आहे का तुम्ही व्हेरीफाय करून बघा. y equals to plus x for x greater than 0 and y is equals to minus x for x less than 0. What I'm trying to say is, please pay attention. If I ask you to find the mod value of plus 3, what is the answer? And if I ask you to find the value of minus 3, what is the answer? In both the cases it is 3. In both the cases it is 3. Now please pay attention. Please pay attention. हे वाक्य तुम्ही जर लक्ष देऊन ऐकला तर मी हे जे लिहिलंय तुम्हाला ते लक्षात येईल. If I am giving the modulus function value plus 3, which is already positive, that is greater than 0, it will give me the same answer without any change. Yes or no? If I am giving a modulus function, the value which is greater than 0 असलेली जर का त्याला व्हॅल्यू दिली तर तो आन्सर मध्ये मला तेच उत्तर देणार आहे. येस ऑल ऑफ यू. पण जर का मी त्याला निगेटिव्ह व्हॅल्यू दिली विच इज लेस दॅन 0 तर तो आन्सर मध्ये त्याच्या निगेटिव्ह उत्तर देणार आहे. म्हणजे निगेटिव्ह 3 चं निगेटिव्ह, इज इट नॉट प्लस 3? जे जी व्हॅल्यू आपण दिली त्याला मायनस लावून उत्तर देणार आहे का नाही मला सांग. कारण त्याला प्लस करण्यासाठी ऑलरेडी एखाद्या मायनसला मायनस लावायला पाहिजे. आर यू गेटिंग इट? तुम्ही मला -3चं उत्तर किती सांगताय मला सांगा. व्हॉट यू आर टेलिंग मी द आन्सर? व्हॉट अबाउट the answer for -3? Modulus function of -3 is how much? Everyone reply. What is the function of -3 is how much? Modulus function of -3 is +3. So isn't that you are multiplying minus sign to it? तुम्ही त्याला मायनस साइन मल्टिप्लाय करत नाहीये का मला सांगा. -3 ला मायनस मल्टिप्लाय केलं तरच ते +3 होणार आहे. एकदम सोपी कन्सेप्ट आहे. काही कॅल्क्युलेशन नाही, काही कॉम्प्लेक्सिटी नाही. सरळ असा विषय आहे की एखाद्या निगेटिव्ह व्हॅल्यूचा मॉड्युलस फंक्शनचा जो काही आन्सर असेल त्याला तुम्ही स्वतःहून निगेटिव्ह व्हॅल्यू देऊनच आन्सर देणार आहे. पण एखाद्या पॉझिटिव्ह व्हॅल्यूचा मॉड्युलसचं उत्तर जे काय असेल तो आहे तसा असेल, त्याला तुम्ही वेगळं काही द्यायची गरज नाहीये. हे लक्षात आले का मला सांग. Did you get this? If you're opting for some negative value, you need to give a minus sign. But if you're opting for some positive value, you can keep it as it is. Got it, all of you? Now the same thing I have written. Same thing I have written. What I've written here? Y equal to plus x. जर तुमचं x हा पॉझिटिव्ह आहे तर तुमचा आन्सर तसंच ठेवूयात ना. आत पण प्लस x आहे. If x is positive, keep the answer same. But if x is negative, give a minus sign to it. Is this the same thing which I have written here? If x is already positive, why worry about the negative sign? त्याला आन्सर आहे तसा ठेवा. And if x is negative, give it a minus sign. समजलं ना सगळ्यांना? वेगवेगळ्या व्हॅल्यूचे मॉड्युलस फंक्शन तुम्हाला काढता येईल. ठीक आहे, आता इथे लक्ष द्या. 1 मिनिट लक्ष द्या. मॉड ऑफ x इज इक्वल्स टू 4. x ची व्हॅल्यू काय असेल सांगा. चला. If mod of x is 4, x equals to how much? सगळ्यांनी सांगायचं. mod of x equal to 4. mod x ची व्हॅल्यू 4 आहे. मग x किती असेल? काही जण 4 म्हणतात. करेक्ट. 4 और मायनस 4 पण असू शकेल आणि -4 पण असू शकेल. करेक्ट वाई. 4 पण असू शकेल आणि -4 पण असू शकेल. समजते सगळ्यांना?
आता मला सांगा मॉड एक्स ग्रेटर देन 2, मॉड एक्स ची व्हॅल्यू 2 पेक्षा मोठी हवी. आता तुमचं खरं हे सुरू झालं बघा, मॉड एक्स ग्रेटर देन 2, एक्स कुठला असला पाहिजे. लॉजिकल डोकं लावा. तुम्हाला जर मॉड्युलसचं बेसिक लक्षात आलं असेल तर याचं उत्तर तुम्हाला देते. असे कुठले एक्सचे व्हॅल्यूज आहेत ज्यांचे मॉड आहे 2 पेक्षा जास्त? तुषार म्हणतो 4. सानिया 2 ला 2 चा मॉड हा 2च असेल ना, तो 2 पेक्षा जास्त असेल का? आर्या सेज प्लस मायनस 3. बरोबर आहे. +3 चा मॉड 3 आहे जो 2 पेक्षा जास्त आहे. -3 चा मॉड ही 3 आहे जो 2 पेक्षा जास्त आहे. तुषार सेज 4. बरोबर आहे. 4 चा मॉड 4 आहे जो 2 पेक्षा जास्त आहे. What about -1.5? What about -1.5? -1.5 चालेल का? -1.5 चा मॉड किती आहे? करेक्ट, तो कमी आहे. श्रेयस म्हणतो +-2.5 +2.5 -2.5 हेही बरोबर आहे. 1.5 तो त्याचा मॉड तो कमी पडतो. आर्याचं म्हणते +-2. +-2 ला आर्या प्रॉब्लेम असा आहे की ते इक्वल होतो, ते ग्रेटर होत नाही. मग ग्रेटर दॅन इक्वल टू असतं तर तो विषय घेतला असता आपण. करेक्ट समृद्धी, दिस इज समथिंग विच आय हॅड एक्सपेक्टेड. एक जनरल आन्सर तुम्ही जर काढायला गेला तर समृद्धी तुझंही आन्सर अर्धा आहे. समृद्धी सेज एनी व्हॅल्यू विच इज ग्रेटर दॅन 2. And she says her answer is more than 2, maybe plus or minus. More than 2, maybe plus or minus. What you want to say I have understood. तुला आन्सर हाच बरोबर आहे. बट कसं लिहायचं त्या आन्सरला? द आन्सर शुड बी इदर ग्रेटर दॅन 2 और इट शुड बी लेस दॅन -2. हे तुमचं फायनल आन्सर असेल. कुठली एक्सची व्हॅल्यू? हे बघ सृष्टी, आता आपण असं लिहित गेलो तर बरंच मोठं होईल ना ते. करेक्ट आहे सृष्टी. +2.1 पासून तू इन्फिनिटी पर्यंत सांगतेस तर त्याला तू असंच लिहि ना, ग्रेटर दॅन 2. सोपं नाही का तुझं काम? रादर दॅन रायटिंग सो लॉंग, तू कसं लिहू शकतेस त्याला? यू कॅन राईट इट एज ग्रेटर दॅन 2. येस ऑर नो? येस सृष्टी. आणि लेस दॅन -2 पण लागणारच आहे ना आपल्याला? टेल मी. ग्रेटर दॅन 2 पण झालं आणि लेस दॅन -2 पण झालं. So your answer is going to be x is greater than 2, x is less than -2. हा तुमचा फायनल आन्सर असेल का? x should be greater than 2 or either x should be less than -2. Yes, all of you. Now one thing if I want to change here, greater than च्या जागी greater than equal to जर लिहिलं, what is going to happen? x greater than equal to 2 and x less than equal to -2. बरोबर? x greater than equal to 2 and less than equal to -2. म्हणजे त्याचा आन्सर कसं येईल? -infinity to -2, सॉरी, -infinity to -2 included युनियन 2 पासन इन्फिनिटी. बरोबर आहे का? आणि मागच्या क्वेश्चनचं उत्तर जे होतं मॉड x ग्रेटर दॅन 2, त्याचं उत्तर -infinity टू युनियन 2 टू इन्फिनिटी. बरोबर आहे का? आणि हेच उत्तर. कन्सेप्ट हळूहळू क्लिअर होते का? क्लॅरिटी थोडी जास्त मिळाली का आता मॉड्युलस फंक्शनची? गॉट इट ऑल ऑफ यू? समजते का? मला तुम्ही आता सगळ्यांनी सांगा, एकदा तो ग्राफचा विषय संपवून टाकू,
मग आणि परत क्वेश्चन्स कडे जाऊ आपण. समजा फंक्शन आहे y इक्वल टू मॉड x, y इक्वल टू मॉड x. y इक्वल टू मॉड x. टेल मी 1 च्या मॉडची व्हॅल्यू किती? मॉड 1 इक्वल टू हाऊ मच? +1. मॉड +1 इक्वल टू हाऊ मच? 1 असेल. सो मी जो पॉइंट दाखवलाय तो बरोबर आहे का? झूम करून बघा, मगच दिसेल. जो मी पॉइंट प्लॉट केलाय तो बरोबर आहे का? मॉड ऑफ 2 किती? मॉड ऑफ 2 सगळ्यांनी उत्तर द्यायचं. मॉड ऑफ 2 किती? मग +2 ला व्हॅल्यू +2. मॉड ऑफ 3 किती? मॉड ऑफ 3 करेक्ट. मॉड ऑफ 4 करेक्ट. मॉड ऑफ 0 मॉड ऑफ 0 करेक्ट, 0 असणार आहे. मॉड ऑफ -1 मॉड ऑफ -1 करेक्ट. मॉड ऑफ -2 करेक्ट. मॉड ऑफ -3 करेक्ट. अँड मॉड ऑफ -4 इज 4. कसा दिसतोय ग्राफ तुम्हाला? व्ही शेप दिसतोय का? व्ही शेप दिसतोय का? समजलं का? हा मॉड एक्सचा फंक्शन व्ही शेप का आला? त्याने व्ही शेप का दाखवलं? लक्षात आलं का? What did all of you? Shall we proceed to the questions? Few more questions. सिंपल है ना? ग्राफ काटना फार सिंपल है. व्ही शेप का आला हे लगेच लक्षात आलं असेल. ठीक आहे. मॉड ऑफ 5x minus 3 greater than 0. Let us solve this question. Mod of 5x minus 3 greater than 0. How to solve this question? Step by step I am going to teach you, so please pay attention. First of all, take the value which is inside the mod. ते काय आहे? 5x minus 3 and equate it to 0 and find the value of x. Will you get x equal to 3 upon 5? Correct. Will you get x equal to 3 upon 5? All of you? Equate the mod value to 0. Will you get the value of x as 3 upon 5? Yes, Srushti, which is 0.6. Let us keep it as fraction itself. 3 upon 5. Or it is 0.6. So now one thing you have to tell me. एक तुम्हाला मला सांगायचं आहे. हा जो 3 upon 5 किंवा 0.6 आहे त्याला तो मॉड फंक्शन 0 होतं. म्हणजे त्याच्यापेक्षा जास्ती व्हॅल्यूला आणि त्याच्यापेक्षा कमीच्या व्हॅल्यूला तो मॉड फंक्शन स्प्लिट होणार आहे. म्हणजे एक आहे तसं राहणार आहे आणि एकाला निगेटिव्ह साईन द्यावी लागणार आहे. तुम्ही मला एक सांगायचं आहे की 3/5 किंवा 0.6. लक्ष देऊन ऐका. 3/5 किंवा 0.6. 3/5 किंवा 0.6 ह्यामध्ये 3/5 च्या पेक्षा जर का जास्त व्हॅल्यू घेतली तर आतमध्ये जो काही फंक्शन असेल तो पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल?
बोला, आतमध्ये जो काही फंक्शनची व्हॅल्यू असेल ती पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह असेल? करेक्ट, पॉझिटिव्ह असणार आहे. सो फॉर एक्स ग्रेटर देन 3/5 त्याला आपल्याला बाहेर मायनस साइन द्यायची गरज आहे का? शॅल वी राईट इट ॲज इट इज? मॉड काढून टाकून आहे तसं लिहून घेऊयात का? कारण 3/5च्या पुढं मोर देन 3/5च्या केसमध्ये तो ऑलरेडी पॉझिटिव्ह आहे. येस ऑर नो? येस ऑल ऑफ यू? आणि जर का तो 3/5 पेक्षा कमी असेल तर त्याला बाहेर मायनस साइन द्यायची गरज आहे का नाहीये? सो तो फंक्शन असा स्प्लिट झाला का? फॉर एक्स ग्रेटर देन 3/5 इट इज गोइंग टू बी 5x minus 3. For x less than 3/5 it is going to be minus into 5x minus 3. Do you understand this? समजते का तो कशा स्प्लिट होतो? कुणाच्या पुढं तो आहे तसा आणि कुणाच्या मागं तो निगेटिव्ह. समजतंय का एव्हरीवन? आता मला तुम्ही सांगा, हा जर मॉड ऑफ 3 minus 5x असता, 5x minus 3 नसता तर 3 minus 5x असतं, तर नक्कीच तुम्ही ह्याला इक्वल टू 0 म्हणलं असतं आणि परत एकदा तुम्हाला x ची व्हॅल्यू ही 3/5 मिळाली असती. मग एक झालं असतं तुमचं x ग्रेटर देन 3/5 साठी आणि दुसरं झालं असतं तुमचं x लेस देन 3/5 साठी. तर कुठं पॉझिटिव्ह आणि कुठं निगेटिव्ह मला सांग? 3/5 पेक्षा मोठं कुठं प्लस लिहू दे आणि कुठं मायनस लिहू दे. समजा हे ए आणि हे बी आहे. आत तरी 3 minus 5x येणार आहे दोन्हीकडं. 3 minus 5x, 3 minus 5x. एकीकडं प्लस आणि एकीकडं मायनस येणार आहे. तर ए कडं काय लिहू दे आणि बी च्या वर काय लिहू दे? विचार करून सांगायचं. अरे x इक्वल टू 3/5 म्हणजे 0.6. म्हणजे तुम्ही 0.6 पेक्षा जास्त म्हणजे x इक्वल टू 1 टाकून बघू शकताय की तुम्हाला पॉझिटिव्ह येते का निगेटिव्ह येते. आतला आन्सर पॉझिटिव्ह येते का निगेटिव्ह येते? परुषा, हे बघ, आपण जिथं स्प्लिट करणार आहे ग्रेटर दॅन आणि लेस दॅन ते कसं ठरवतो आपण? मॉडच्या आतली जी काही व्हॅल्यू आहे ती 0 ला इक्वेट करतो. 3 minus 5x जर तुझा 0 ला इक्वेट झाला तर 3 इक्वल टू 5x होईल अँड x इज इक्वल टू 3/5 होईल. ठीक आहे, तो मायनस नाही होणार. मग एक तर काय झालं तुझं 3/5 पेक्षा जास्त आणि 3/5 पेक्षा कमी असे ते दोन स्प्लिट होणार. कारण 3/5 ला फंक्शन किती होतो? y is equals to 0 at x equal to 3/5. मान्य आहे सगळ्यांना? जर x ची व्हॅल्यू 3/5 झाली तर फंक्शनची व्हॅल्यू 0 होऊन जाते की नाही? Yes or no? बघा ना, 3/5 तुम्ही टाका. मॉड ऑफ 3 minus 5 into 3/5 काय होणार आहे? 5 ला 5 कॅन्सल होणार आहे. 3 minus 3 किती होऊन जाणार आहे ते? 0. बरोबर का? So at x equal to 3/5 it is going to take the value 0. But what about x greater than 3/5 and x less than 3/5? If it is taking any value which is greater than 3/5, for example, if it is taking x equal to 1, what is happening inside the mod? I want the answer. What is happening inside the mod? It is positive or negative? Everyone, please reply. What is happening inside the mod? For x greater than 3/5, the first condition which I am writing down, जे मी इथं लिहिलंय x greater than 3/5, त्यासाठी मॉडच्या आतमध्ये पॉझिटिव्ह होतो का निगेटिव्ह होतो? अरे प्रॉपरली चेक कर. x इक्वल टू 1 टाकल्यानंतर 3 minus 5 into 1 ह्याचं उत्तर पॉझिटिव्ह येईल का? व्हॉट इज गोइंग टू बी द आन्सर? तिथं आन्सर तुझं निगेटिव्ह येणार आहे. मग तुझं आन्सर जर का निगेटिव्ह येत असेल
तर तुला बाहेर काळजी घेतली पाहिजे की नाही, कारण मॉडला आन्सर निगेटिव्ह होऊन चालतो का? मॉडला आन्सर निगेटिव्ह होऊन चालत नाही. करेक्ट श्रेयस? मग आपण काय काळजी घेतली पाहिजे तिथं, की तो निगेटिव्हचा पॉझिटिव्ह होण्यासाठी बाहेर काय लावलं पाहिजे? मायनस. गेटिंग इट ऑल ऑफ यू? आणि जेव्हा x ची व्हॅल्यू लेस दॅन 3/5 आहे, म्हणजे तुम्ही 0 सबस्टिट्यूट करून बघू शकताय. यू कॅन पुट इट ॲज 0. तर तुम्हाला व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते का निगेटिव्ह येते? व्हॉट व्हॅल्यू आर यू गेटिंग? पॉझिटिव्ह और निगेटिव्ह? In that case, there is no need to worry. Because already if your answer is positive, why to take care of? आहे त्याचा प्लस साइन लिहून सोडून टाका. काय फरक पडणार आहे का त्याला? समजतंय का सगळ्यांना? हाऊ टू स्प्लिट अ मॉड्युलस फंक्शन हे लक्षात आलंय का? हाऊ टू स्प्लिट अ मॉड्युलस फंक्शन, डिड यू ऑल अंडरस्टँड? एव्हरीवन? एकदम लक्षात आलंय का? कसं एखादा फंक्शन स्प्लिट करायचा? असं आहे, असं काही क्वेश्चन्स येत नाहीत, पण तुम्हाला हे बेसिक माहित असलं पाहिजे, की फंक्शन कुठं स्प्लिट होतो. एकापेक्षा जास्त पॉझिटिव्ह लिहावा लागतो, दुसऱ्यापेक्षा एकापेक्षा कमी तो निगेटिव्ह लिहावा लागतो. बाहेर निगेटिव्ह का लिहितो आपण? त्याला निगेटिव्ह करण्यासाठी नाही. तो आधी जो निगेटिव्ह आहे, तो निगेटिव्हला पॉझिटिव्ह करण्यासाठी आपण बाहेर निगेटिव्ह लावतो. पण मॉड फंक्शन काय म्हणतो? तो मॉड फंक्शन म्हणतो, तुम्हाला जर माझं हे प्रोटेक्शन काढायचं असेल, तर तुम्ही ती काळजी घ्या. म्हणजे काय, समजा आत x ची व्हॅल्यू काही पण आहे मला माहित नाही. मग आपण मॉडला सांगायचं, तर बघ बघ बाबा मॉड, तुझं जर x ऑलरेडी पॉझिटिव्ह असेल, तर त्याला मी आहे तसं लिहितो, तुझ्या मॉडची त्याला गरज नाही. पण तुझं x जर का निगेटिव्ह असेल, तर त्याला मी मायनस साइन देतो, म्हणजे परतही तुला गरज पडणार नाही त्याची. लक्षात आलं का? म्हणजे तुझी मॉडची गरज न पडण्यासाठी तुझी अट काय आहे, की तुला उत्तर पॉझिटिव्ह हवं. आणि समजा x हा निगेटिव्ह आतला झाला जरी, तर त्याला मी निगेटिव्ह देतो आणि तुझ्या मॉडची गरज इथं मी काढून टाकतो. म्हणजे मॉड लिहायचं सोडून देतो. आणि जर का मॉडवाला म्हणला, "तू एवढं सगळं लांबट कशाला लावतोस? तू 2-2 स्टेपमध्ये लिहिण्यापेक्षा फक्त y इक्वल टू मॉड x लिही. सगळं समजून घेऊ. त्यातनंच अर्थ." तर तसंही चालेल. म्हणजे हे रिप्रेझेंटेशन आणि हे रिप्रेझेंटेशन इज वन अँड द सेम थिंग. समजतंय का सगळ्यांना? y इक्वल टू मॉड x ह्याचा अर्थ तुम्ही ह्याचा उत्तर जो आहे y चा, जो फायनल आन्सर आहे, तो कधीही निगेटिव्ह होऊन देणार नाही. तो 0 किंवा पॉझिटिव्हच राहील. 0 पण केव्हा राहील? x इक्वल टू 0 ला. समजतंय का सगळ्यांना? मग तेच आपण इलॅबोरेट करून लिहिलं, तर ते कसं लिहिणार आहे? y इक्वल टू मॉड x ला इलॅबोरेट करून लिहिलं तर कसं लिहिणार आहे? आपण म्हणणार आहे y ला, तुझं उत्तर प्लस x राहील. जर मुळातच x पॉझिटिव्ह असेल, तर तू कशाला मॉड देत बसलायस त्याला? पण तुझं उत्तर मायनस x होईल, जेव्हा तो मुळातच x हा निगेटिव्ह. आणि तुझं उत्तर 0 होईल, जेव्हा तो मॉड x इक्वल टू x व्हॅल्यू 0 आहे. आता समजतंय का? आर यू गेटिंग इट व्हॉट आय एम ट्रायिंग टू से? साहिल लक्षात येते का? पार्थ? समजतंय सगळ्यांना? फाईन. एक मिनिट लक्ष द्या आता. आता क्वेश्चन्स मध्ये कसं असणार? आता मी तुम्हाला एक क्वेश्चन लिहिला, मॉड ऑफ 5x मायनस 3 ग्रेटर देन 0. हा क्वेश्चन लिहिला होता मी, बरोबर? ज्याला मी नंतर चेंज केलं. बरोबर का? आता मला तुम्ही सांगा, हा क्वेश्चन जो काही मी मांडलाय, तो खरं तर तो मूर्खपणाचा आहे. का मूर्खपणा आहे मी तुम्हाला सांगतो. मॉड फंक्शन काय म्हणतो? आत काही का असना, मी उत्तर सोडताना काय सोडणार आहे? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? बाहेर उत्तर सोडताना मी काय सोडणार आहे? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? बरोबर? आणि तुम्ही त्याला विचारताय, की बाबा तू पॉझिटिव्ह केव्हा असणार आहेस? ग्रेटर दॅन 0 म्हणजे काय?
You are asking him for what values of x are you going to remain positive, and he is saying that I am always positive. तू काही पण मला x दे, जरी तो आत निगेटिव्ह झाला तर माझं काम आहे त्याला पॉझिटिव्ह करणं. सो विल दिस क्वेश्चन मेक सेन्स? तो म्हणतोय ऑलवेज, कुठले पण x दे मला, मी नेहमीच पॉझिटिव्ह राहणार आहे. तू काय मला ग्रेटर दॅन 0 साठी विचारतोय? अशी कंडिशनच माझ्याकडे नाहीये. मला कुठली पण x ची व्हॅल्यू दिलास तरी मी नेहमी पॉझिटिव्हच राहणार आहे. का? कारण आत जरी उत्तर निगेटिव्ह आला, आतमध्ये जरी उत्तर निगेटिव्ह आला, तर मग मॉड कशासाठी ठेवलाय? व्हाय हॅव वी केप्ट दिस मॉड? व्हॉट दिस मॉड विल डू? टेल अस. व्हॉट दिस मॉड विल डू? समजा इफ यू आर पुटिंग x इक्वल टू -10. इफ यू आस्क हिम, बाबा तुझं -10 ला व्हॅल्यू किती आहे सांग, तर तो काय करणार आहे? ठीक आहे, कॅल्क्युलेट करूया म्हणतो. चला, 5 इंटू -10 -3, ह्याला बाहेर मॉड आहे. -50 -3 म्हणजे -53 मॉड आहे. उत्तर काय लिहिणार मला सांगा? व्हॉट इज गोइंग टू बी द आन्सर? व्हॉट इज गोइंग टू बी द आन्सर? 53. मग संपलं नाही. म्हणजे कुठल्या पण एक्सच्या व्हॅल्यूला तो नेहमीच पॉझिटिव्ह राहणार आहे. येस ऑर नो? सो मॉड फंक्शनच्या क्वेश्चन्स मध्ये जर ग्रेटर दॅन 0 विचारला असेल तर ऑप्शन ABCD मधनं जे ऑलवेज किंवा ऑल व्हॅल्यूज किंवा रिअल नंबर आर असं काय लिहिलेलं असेल तर त्याच्याबरोबर तुम्ही उत्तर केलं. बरोबर? समजते का? समजते का? मॉड ग्रेटर दॅन 0 असं जर का असेल, हा एक ह्याला फक्त अडचण येऊ शकेल. तो मॉड म्हणेल तुम्हाला असं म्हणेल की तुम्ही x इक्वल टू 3/5 तेवढं देऊ नका बरं का मला, कारण मी तिथं पॉझिटिव्ह होत नाही, मी 0 होऊन जातो. तिथं मी पॉझिटिव्ह होत नाही, मी 0 होऊन जातो आणि तुम्हाला पॉझिटिव्ह हवाय आणि x इक्वल टू 3/5 आय एम टेकिंग द व्हॅल्यू 0. येस ऑर नो? सो त्या केसमध्ये मॉड्युलस फंक्शन काय म्हणाल माहिती आहे का तुम्हाला? तू माझ्यापेक्षा लांबच राहा. हे 3/5 तू माझ्याकडे काही येऊ नको, कारण तू काय करणार आहेस, तर तू तू जर माझ्यात आलास तर तुला मॉडची गरजच नाही, तू न्यूट्रलच आहेस. तुझं उत्तर 0 असणार आहे आणि ह्यांना जे हवं आहे ते उत्तर ग्रेटर दॅन 0 हवं आहे. समजतंय का? म्हणजे इथं आन्सर काय आला पाहिजे? ऑल व्हॅल्यूज रिअल नंबर्स एक्सेप्ट 3/5. मायनस म्हणजे ती व्हॅल्यू तेवढी फक्त बाजूला करायची. गेटिंग इट ऑल ऑफ यू? समजतंय का सगळ्यांना? 3/5 ला का आपण बाजूला केलं? पण 3/5 ही अशी व्हॅल्यू आहे जी जर मॉडमध्ये टाकलं, बघा ना टाकून, 5 इंटू 3/5 -3 काय होणार आहे? 5 कॅन्सल, 3 - 3 किती होणार आहे? 0. 0चा मॉड किती असेल? 0. इज 0 ग्रेटर दॅन 0? टेल मी. इज 0 ग्रेटर दॅन 0? Is 0 greater than 0? It's obviously not. None of the value is greater than itself. It is always equal to itself. So in that case आपण त्याला 3/5 हे करून देणार. मग कुठल्या केसमध्ये ही ऍडिशनल लिहायची गरज पडणार नाही? कुठल्या केसमध्ये? ज्या केसमध्ये तुमच्या क्वेश्चन मध्येच ग्रेटर दॅन इक्वल टू आहे. क्वेश्चन मध्येच ग्रेटर दॅन इक्वल. समजतंय का? ऑल ऑफ यू गेटिंग इट? थोडा आता पुढचे क्वेश्चन्स घेऊयात का? Let us take some more questions. Now let me say that mod of 5x minus 3 greater than 2. 2 पेक्षा मोठं हवं. Mod of 5x minus 3 greater than 2. त्याच्या आधी let me show you once again mod x greater than 2. What was the answer for this? For this, what was the answer? Either x should be greater than 2 or x should be less than -2. Yes or no? Was this the answer? Either x should be greater than 2 or x should be less than -2. हेच आन्सर तुम्ही सांगितलं होतं का मला? विसरलं काय एवढ्यात? Either x should be greater than 2 or x should be less than -2. So what different is going to happen here? Even this will have the same condition. Either 5x minus 3 should be greater than 2 or 5x minus 3 should be less than -2. Splitting करायला जमलं पाहिजे. एकतर तो 2 पेक्षा मोठा असला पाहिजे 5x minus 3 किंवा तो -2 पेक्षा लहान असला पाहिजे. दोन्ही केसमध्ये त्याच्या मॉडची व्हॅल्यू 2 पेक्षा जास्त असेल. डू यू ऑल एग्री? बिकॉज यू योरसेल्फ हॅव टोल्ड मी की मॉड x ची व्हॅल्यू जर तुम्हाला 2 पेक्षा जास्त हवी असेल तर तुम्ही 3-4 वापरा किंवा -3 -4 वापरा. हे तुम्हीच मला सांगितलं की नाही मला सांगा? यू आर आस्किंग मी टू यूज x as 3-4 और -3 -4. दोन्ही केसमध्ये मॉडची व्हॅल्यू ही 2 पेक्षा जास्तच असते. डू यू गेट दिस? इन बोथ द केसेस द व्हॅल्यू ऑफ मॉड इज गोइंग टू बी ग्रेटर दॅन. समजतंय का? मग त्या मॉड मध्ये ग्रेटर दॅन 2 म्हणलं ना, मग आतमध्ये कोणी पण असू दे, मग आतमध्ये
बॉक्स असू दे, मॉड ऑफ बॉक्स ग्रेटर दॅन 2 म्हणजे तो बॉक्स एक तर 2 पेक्षा जास्त पाहिजे किंवा तो लेस दॅन -2 पाहिजे. इररिस्पेक्टिव्ह इथं काही असू दे, तुम्ही आहे तसं लिहायचं. म्हणजे मॉडच्या आत 5x - 3 आला. ते तुम्हाला ग्रेटर दॅन 2 हवाय. कंडिशन बदलणार नाही. ती व्हॅल्यू एकतर 2 पेक्षा मोठी हवी किंवा -2 पेक्षा लहान हवी. हां, ह्याच्यापुढे तुम्ही जे सोडवाल ते तुमचं आन्सर असेल. त्यात मी डिनाय करत नाही. पण लक्षात घ्या, की सुरुवात कशी करायची. समजते का सगळ्यांना? ग्रेटर दॅनसाठी सुरुवात कशी करायची लक्षात घ्या. समजते सगळ्यांना? कुठलीही मॉडची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 2 याचा अर्थ काय? ती स्वतः जे काही त्याच्या आत असेल, तो एकतर 2 पेक्षा जास्त किंवा -2 पेक्षा कमी. नाव हे आपण पुढं सोडूयात. हे मला सांगा पुढं काय -3 पलीकडे गेला, +3 झाला. सो 5x ग्रेटर दॅन 2 + 3 5. सो x ग्रेटर दॅन 1. करेक्ट आर्या. आणि इकडे काय होईल? 5x -3 पलीकडे गेला, +3 झाला. 5x लेस दॅन 1, x लेस दॅन 1/5. म्हणजे x म्हणणं काय काय जरा ऐका. x म्हणतोय मी 1 पेक्षा जास्त हवं. और x म्हणतो की मी 1/5 पेक्षा लहान हवं. बरोबर? सो आन्सर त्याचं काय लिहिलं पाहिजे आपण? -इन्फिनिटी पासन 1/5 युनियन 1 to इन्फिनिटी. हेच उत्तर लिहिलं पाहिजे का? -इन्फिनिटी पासन 1/5 युनियन 1 to इन्फिनिटी. गॉट इट ऑल ऑफ यू? समजलं का? मी मॉड्युलसवर जास्त वेळ का घालवतोय? कारण जे काही पुढचे 2 फंक्शन आहेत. एक आहे स्टेप इंटिजर फंक्शन आणि दुसरं आहे फ्रॅक्शनल पार्ट फंक्शन. यामध्ये शिकण्यासारखं काहीच नाहीये. नाही सोडवण्यासारखं काही आहे. काही क्वेश्चन्स मध्ये हे शब्द यूज केले जातात, पण ह्याच्यावर असं पूर्ण बेस्ड क्वेश्चन असे फारसे विचारले जात नाही. दोन्ही फंक्शन एकदम सोपे आहेत, ते मी तुम्हाला सांगतो. पण आता तुम्ही फक्त मॉड्युलसवर फोकस करा. मॉड्युलस तुम्हाला लक्षात येते का बघा. कारण मॉड्युलस सगळ्या ठिकाणी बऱ्याच वेळेला वापरला जातो. इनइक्वालिटीज मध्ये तरी मॉड्युलस बरंच फेमस आहे. म्हणजे इनइक्वालिटीच्या क्वेश्चन मध्ये मॉड्सचे क्वेश्चन्स येतात. समजले तुम्हाला हे? आता समजा हाच क्वेश्चन मॉड ऑफ 5x - 3 लेस दॅन 2 म्हणलं, जर 2 पेक्षा कमी हवं असेल किंवा त्याच्या आधी आपण मॉड x साठी शिकून घेऊया. मॉड x जर का लेस दॅन 2 म्हणलं, तर तुम्हाला कुठली कुठली व्हॅल्यू चालेल? If I ask you mod x less than 2, which values would you permit? Tell me now, randomly tell me any values. Randomly tell me any values. तुम्ही रॅन्डमली जेव्हा मला व्हॅल्यू सांगाल ना, तुम्हाला तो पॅटर्न लक्षात येईल. पॅटर्न लक्षात आला की तुम्ही त्याला असं मांडू शकाल. तो कसा असला पाहिजे. टेल मी सम रॅन्डम व्हॅल्यूज. 0 ला चालेल, 1 ला चालेल, -1 ला चालेल, -1.5 ला चालेल, +1.5 ला चालेल, -1.99 चालेल, +1.99 चालेल. येस ऑर नो? काय पॅटर्न लक्षात येतो? करेक्ट. नो Parusha, think it once again. Parusha, you are saying -infinity to 2. जर तू -infinity to 2 म्हणलेस तर एक काम कर, तू -7 टाक. तो या रेंज मध्येच आहे तुझ्या. त्याचा मॉड किती येतं मला सांग. त्याचं मॉड किती येतं मला सांग. 7 हा 2 पेक्षा जास्त कमी आहे का? इज इट लेस दॅन 2? मग 2 पेक्षा कमी नाही आहे ना तो? मग काय केलं पाहिजे? त्याला घेतलं नाही पाहिजे. आता विचार करून सांगा मला. अजून मी तुम्हाला हिंट देतो चला. -1.95 चालेल, पण -2.01 चालणार नाही. करेक्ट सृष्टी, करेक्ट चार्वी. काय लक्षात येतं? एक्सची कुठलीही व्हॅल्यू -2 आणि +2 च्या मधली चालून जाईल. एनी व्हॅल्यू बिटवीन -2 to +2. बरोबर?
नाव टेल मी परीक्षा वेदर इट इज करेक्ट. कुठली पण व्हॅल्यू -2 आणि +2 मधली चालून जाईल. त्याचा मॉड घेतला तर 2 पेक्षा कमीच येईल. समजतंय का बघ आता. ओके. मॉड x शुड बी लेस देन 2. परत एकदा सांगतो ऐक. मॉड ऑफ x जी काही व्हॅल्यू असेल दॅट शुड बी लेस देन 2. नाव यू टेल मी विच ऑल व्हॅल्यूज ऑफ x कॅन वी टेक. अरे यू टेल मी कुठले कुठले व्हॅल्यूज एक्सच्या इथं टाकल्यानंतर त्यांचा जो काही मॉड असेल तो 2 पेक्षा लहान असेल. मॉड ऑफ देअर व्हॅल्यू शुड बी लेस देन 2. करेक्ट. 1 चालतो, -1 चालतो. आणि काय चालेल? -2.5 चालेल का? -2.5 चालेल का? -1.99 श्रेयस चालेल. ठीक आहे. -2.5 चालणार आहे का? नाही चालणार. चला -2.5 नाही चालणार. आणि काय -1.5 चालेल का? हो -1.5 चालेल. 2.04 चालेल का? 2.004 चालेल का? म्हणजे तुला लक्षात येतं का बघ अरे तू डाऊन साइड प्रोटेक्शन त्याला -2 ला लावतेस, त्याच्या खाली जाऊन देत नाहीयेस आणि तू 2 च्या पुढेही जाऊन देत नाहीयेस. समजतंय का तुला? करेक्ट आहे. 0.1 चालेल. 0.1 चा मॉड 0.1 म्हणजे तुझं डाऊन साइड प्रोटेक्शन -2 चा झालं आणि अप साइड प्रोटेक्शन +2 चा झालं. म्हणजे तू एक्स ला काय म्हणतेस, तू ह्यांच्यामध्ये तुला काय करायचं कर. तुझ्या पुढे तू जायचं नाही, -2 च्या आधी तू जायचं. इज दिस समथिंग विच यू आर ट्राइंग टू पोर्ट्रे? आता समजलंय का? वाय इट शुड लाय बिटवीन -2 टू +2. नाउ इन द सेम वे जर मी एक्स ला रिप्लेस करतोय, समजलं ना सगळ्यांना? एक्स शुड लाय बिटवीन -2 टू +2. If I'm replacing x as my a mod of 5x minus 3, now what is going to happen? Mod of 5x minus 3. तेच करायचं ना, काय वेगळं करायचं? -2 लेस देन 5x minus 3 लेस देन 2. हेच लिहिणार आहे की नाही मला सांगा? येस ऑर नो? इज दिस समथिंग विच यू गोइंग टू राईट? आता तिथं x होता तर तिथे x लिहिलं, आता 5x मायनस आहे तर मी काय करू? मी तर आहे तसंच, माझी कंडिशन मॉडची काही चेंज होणार नाही. मी मॉड ओपन करत असताना या पद्धतीनेच करणार आहे. लेस देन म्हटलं तर त्याच्या निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हच्या मध्ये त्याला फिरवणार. ग्रेटर देन म्हटलं तर त्याच्या पॉझिटिव्हच्या पुढं किंवा त्याच्या निगेटिव्हच्या अलीकडं असं फिरवणार. बरोबर आहे का नाही मला सांगा? मग मॉडच्या आत 5x मायनस 3 असू दे, नाही बॉक्स असू दे, नाही कोणी पण असू दे, काय फरक पडणार आहे का? काही फरक पडणार नाही. समजलं सगळ्यांना? आता हे पुढं कसं सोडवायचं हे तुम्हाला मी मागं एक क्वेश्चन सोडवून दाखवला होता. आज हा क्वेश्चन परत एकदा सोडवून दाखवतो. तुम्हाला लक्षात येते का बघा. मला इथं मध्ये सोडवत असताना ना, सगळं करत असताना मध्ये फक्त मला इथं एक्स पाहिजे शेवटी. शेवटी मला एक्स कडे पोहोचायचं. तर मी पहिला काय करतो, सगळ्यांना 3 ऍड करतो. तिन्ही बाजूंना 3 ऍड करतो. इथं काय अडचण आहे कोणाला? इथं काय अडचण आहे का? इफ आय एम ऍडिंग 3, इज देयर एनी डिफिकल्टी? नो, देयर शुड नॉट बी एनी. -2 + 3 किती होतील? आणि 2 + 3 किती होतील? हे तर 5 होतील. -2 + 3 हे 1 होतील. येस ऑर नो? -3 आणि +3 हे कॅन्सल होतील, इथं 5x होतील. करेक्ट. मला आता x कडे पोहोचायचं, तर मी सगळ्यांना परत 5 ने डिवाइड करतो. आय एम डिवाइडिंग इट बाय 5. व्हॉट इज गोइंग टू हॅपन? आता चेक केला तर व्हॉट यू विल गेट? नाउ यू विल सी दिस इज गोइंग टू बी 1/5 लेस देन 5 ला 5 कॅन्सल होऊन दिस इज गोइंग टू बी x. जे मला पाहिजे होतं तिथं मी पोहोचलो आणि 5/5 किती झालं? 1 लेस देन 1.
इनइक्वॅलिटी चुकते आर्या. 1/5 लेस दॅन एक्स लेस दॅन 1. उत्तर कसं लिहिणार याला? 1/5 पासून 1. पन्नास टक्के तरी लक्षात आलं का? इनइक्वॅलिटी कशी सोडवायची असतात? एकदम बेसिक क्वेश्चन होता. गॉट इट ऑल? सॉल्व द इक्वेशन बघा आता. मॉड एक्स प्लस 1 मायनस मॉड एक्स मायनस 1 इक्वल टू 3. बघूया. आपण डायरेक्टली अवघडच सोडवलंय. त्यांनी सोपे दिलेत पहिला. मॉड एक्स प्लस 1 मायनस मॉड एक्स मायनस 1 इक्वल टू 3. पहिला मला सांगा, मॉड एक्स प्लस 1 जर तुम्हाला मी 3 दिला असतं, तर एक्स तुम्ही किती किती सांगितलं असतं? 2 आणि -4 सांगितलं असतं का? बघा विचार करून. 2 जरी टाकला तर 2 प्लस 1 हे मॉड 3 म्हणजे 3 होणार आहे. -4 जरी टाकला तरी -4 प्लस 1 म्हणजे मॉड ऑफ -3 हाही 3 होणार आहे. हे जाणो. बाकी क्वेश्चनचा विचार करू नका. मी जो क्वेश्चन मांडलाय तो सांगा मला. मॉड एक्स प्लस 1 तुमचा 3 हवा आहे. ठीक आहे, तुमचा मॉड एक्स 3 हवा आहे. तुम्ही मला काय सांगितलं होतं मागं? उत्तर तुम्ही मला 2 दिला होता इथे. मॉड एक्स इक्वल टू 3 असेल तर एक्स काय काय चालणार? मॉड एक्स जर 3 असेल तर एक्स ची व्हॅल्यू काय काय चालेल मला सांग. नाही, ग्रेटर वगैरे विचारत नाही मी. इक्वल टू म्हणतोय. इनइक्वॅलिटी नाही आहे माझी. लक्षात घ्या, मी इनइक्वॅलिटी विचारत नाही. मॉड एक्स इक्वल टू 3 म्हणतोय. मॉड एक्स ची व्हॅल्यू 3 असली पाहिजे. मग एक्स काय काय चालेल? 3 और -3 मान्य आहे सगळ्यांना? मान्य आहे का? समजते का नाही सगळ्यांना? मॉड एक्स प्लस 1 जर मी तुम्हाला 3 म्हणत असेल तर तो तर तसंच होणार आहे. मग तुमचा एक्स प्लस 1 जो आहे तो +3 पण चालेल आणि तुमचा एक्स प्लस 1 जो आहे तो -3 पण चालेल. हे मान्य सगळ्यांना? आर यू गेटिंग दिस? तुमचा जो एक्स प्लस 1 आहे दॅट इज, इफ इट इज +3 इट इज फाईन, इफ इट इज -3 अगेन इट इज फाईन. सो वरच्या इक्वेशन मध्ये एक्स इक्वल्स टू 2 होईल आणि खालच्या इक्वेशन मध्ये एक्स इक्वल टू -4 होईल. येस ऑर नो? तुम्ही विचार करत असाल मी डिरेक्टली 2 आणि -4 कसे सांगितले उत्तर, तर त्याच्या मागचा लॉजिक असाच होता. एक्स प्लस 1 हा +3 चालेल आणि एक्स प्लस 1 हा -3 पण चालेल. एक्स प्लस 1 +3 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू 2, एक्स प्लस 1 -3 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू -4. बरोबर ना? समजते का समजत नाहीये? इथे इक्वल टू आहे, ग्रेटर दॅन लेस दॅन नाहीये. इट इज जस्ट इक्वल टू. आवाज येतोय सगळ्यांना प्रॉपरली? Sure, I'll tell you. I'll show you one more example. See, there is a difference mod x greater than 1 or आपण 2 घेतलं होतं, mod x less than 2
and mod x equal to 2. These are three different questions. Please understand. When I say mod x greater than 2, your x should be either greater than 2 or it should be less than -2. Do you all agree? तुम्हाला मॉडची व्हॅल्यू 2 पेक्षा जास्त हवी असेल तर तुमची व्हॅल्यू ती एकतर 2 पेक्षा मोठी हवी किंवा -2 पेक्षा लहान हवी. येस ऑर नो? तुम्हाला जर मॉड x ची व्हॅल्यू लेस दॅन 2 हवा असेल तर तुम्हाला ती व्हॅल्यू -2 आणि 2 च्या मध्ये असली पाहिजे असं तुमची अट आहे. येस ऑर नो? इफ यू वॉन्ट मॉड x लेस दॅन 2 तर ती व्हॅल्यू तुमची -2 आणि +2 च्या मध्ये असली पाहिजे. इज दिस द रिस्ट्रिक्शन? करेक्ट श्रेयस? हेच पाहिजे का तुम्हाला? आणि जेव्हा मी म्हणतो मॉड x इक्वल टू 2 तेव्हा तुम्ही रेंज न सांगता डायरेक्टली x च्या दोन व्हॅल्यू सांगताय +2 आणि -2. समजते सगळ्यांना? मॉड ओपन केलं तुम्ही त्याला दोन उत्तर देताय +2 आणि -2. आता लक्षात येते का? सगळ्यांनी उत्तर द्या. चला आता लक्षात येते का मला पुढे जायचं या क्वेश्चन साठी? ओके. नाव इथं बघा, इथं ट्रायल अँड एरर आपण पहिला सोडवायचं बघूया. ह्या दोघांच्या मॉडचं सबस्ट्रॅक्शन 3 असलं पाहिजे. कसं करूयात आपण सांगा? कुठली पण रॅन्डमली व्हॅल्यू बघा. 4 टाकल्यावर काय होतं बघा. फोर टाकल्यावर काय व्हायला लागलं? रॅन्डमली बघा. मी कसं सोडवायचं हे तुम्हाला ऑफिशियल सोल्युशन सांगतो. पहिला रॅन्डमली चेक तर करा. 4 + 1 होते 5 आणि 4 - 1 होते 3. मॉड ऑफ 5 - 3 झालं 2. आपल्याला 3 पाहिजे. -4 टाकून -5 टाकून बघा. मी रॅन्डमली टाकतोय बरं का. मी काय विचार करत नाही. असंच मी रॅन्डमली टाकतोय. -5 + 1 होईल -4. -5 - 1 होईल -6. ह्याचं मॉड +4 ह्याचं मॉड +6. 4 - 6 झालं -2. चला 3 तर काय भेटत नाहीये ना? कुठे कोणाला व्हॅल्यू मिळाली का 3 देणारी? 3 देणारे व्हॅल्यू कोणाला मिळाले का? कोणाकडे आहे तर सांगा. आता लक्ष देऊन बघा. मी हा एकच क्वेश्चन घेणार आहे. यानंतर मी लेक्चर थांबवणार आहे. म्हणून तुम्ही पूर्णपणे लक्ष देऊन मला बघायचंय. एवढं तुम्हाला लक्षात आलं तर आजसाठी भरपूर होत आहे. ठीक आहे? सो प्लीज पे अटेन्शन. स्टेप नंबर 1 मॉड्युलस इक्वेशन साठी सांगायला लागलोय. मॉड्युलस इक्वेशन जे असतात ह्याचं मी शॉर्टकटही तुम्हाला उद्या सांगणार आहे, पण आता मी ऑफिशियल सोल्युशन कसं करायचं असतं ते सांगणार आहे. स्टेप नंबर 1 मध्ये तुम्ही मॉड फंक्शन जेवढे काही आहेत ते 0 कुठं कुठं होतात हे सांगायचं. I am asking you where is this going to be 0? Mod x + 1 0 कुठं होईल? It is going to be at -1. आणि mod x - 1 0 कुठं होईल? It is going to be at +1. मान्य आहे सगळ्यांना? स्टेप नंबर 1 मान्य आहे? आता स्टेप नंबर 2 बघा. मी इथंच करणार आहे. एक मिनिट. थोडी लाईन मोठी काढतो, पण जागा जास्त लागणार आपल्याला. कुठं कुठं सांगितलं होतं? पहिला -1 ला 0 होतो, दुसरा +1 ला 0 होतो. इथपर्यंत काय अडचण आहे कोणाला? कोणाला काही अडचण आहे का? आताच क्लिअर करून घ्या. जे जे मॉडच्या आत फंक्शन्स आहेत ना माझे, ते 0 कुठं कुठं होतात चेक करतो. x + 1 0 कुठं होणार आहे? x = -1 ला.
आणि x मायनस वन 0 कुठे होणार आहे? x इक्वल टू प्लस 1 ला. काही डाऊट आहे का? प्लीज इफ देर इज एनी डाऊट आस्क मी नाव इटसेल्फ. आताच क्लिअर करा. ओके. नाउ टेल मी वन थिंग. मॉड x प्लस 1 मायनस मॉड x मायनस 1. ठीक आहे. आता 3 रिजन्स आपले आहेत. हा जो रिजन आहे सगळ्यात राईट मोस्ट पार्ट, तिथली कुठली तरी व्हॅल्यू घ्या, रफली घ्या. मी तर लिहितोय, तुम्ही खरं तर मनातल्या मनात केलं पाहिजे. तुम्ही रफली घ्या आणि तुम्हाला पहिला मॉड पॉझिटिव्ह येतो का निगेटिव्ह येतो सांगा. पहिला मॉड पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? x इक्वल टू 2 साठी पॉझिटिव्ह आहे, तर त्याला पॉझिटिव्ह x प्लस 1 लिहायचं. स्टेप लक्षात घ्या. स्टेप नंबर 2 मी स्टेप नंबर 2 यामध्येच करतोय. स्टेप नंबर 2 मी काय करतोय, त्या रिजनची कुठली तरी एक व्हॅल्यू मनातल्या मनात घेतोय. ती 2 इथे टाकली, 2 प्लस 1 3, हे तर पॉझिटिव्ह येते. मग हे मॉड काढून टाकू, त्याला पॉझिटिव्ह लावू. ठीक आहे. पुढचं मायनस आहे तसं लिहून घ्या. पुढं मॉड x मायनस 1, 2 इथं टाका. 2 मायनस 1 किती होतंय? पॉझिटिव्ह निगेटिव्ह. 2 मायनस 1 म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह. बोला. x इक्वल टू 2 आपण एका रिजनची व्हॅल्यू घेतली, ती पहिल्या मॉड मध्ये टाकली, तो पॉझिटिव्ह येतोय, तर मी तो मॉड आहे तसा लिहून बाहेर पॉझिटिव्ह लिहिलं. मी दुसऱ्या मॉड मध्ये टाकतो, तोही पॉझिटिव्ह येते, तर तो आहे तसा लिहून मी बाहेर पॉझिटिव्ह लिहितो. आणि इक्वल टू 3 म्हणतो. हा काम इथं संपलं. समजले सगळ्यांना? स्टेप नंबर 2 अजून मी पूर्ण केलेलं नाहीये. मी फक्त एका रिजनचं केलंय. प्रत्येक रिजनचं सेपरेट करावं लागणार आहे. काय केलं मी एका रिजनचं? एका रिजन मधनं x ची व्हॅल्यू मी घेतली. ठीक आहे. साहिल पूर्ण लक्ष दे. x ची व्हॅल्यू 2 तू घेतलास. हे सगळं कळतो. मला तू काय सांगायचं सांगतो आता. तू जर का 2 सबस्टिट्यूट केलास, क्वेश्चन मध्ये जर का पहिल्या मॉड मध्ये 2 सबस्टिट्यूट केलास, तर तुला आन्सर पॉझिटिव्ह येतो का निगेटिव्ह येतो? ते मला सांगितलं पहिला. पहिल्या ब्रॅकेटमध्ये पहिल्या मॉड मध्ये जर का 2 सबस्टिट्यूट केलास, तर पॉझिटिव्ह येतो का निगेटिव्ह येतो साहिल? बाकीच्यांनी सांगा तोपर्यंत. आवाज येतो ना बाकीच्यांना? सगळ्यांनी उत्तर द्या चला. 2 जर सबस्टिट्यूट केलं तर ते पॉझिटिव्ह येतं का निगेटिव्ह येतं? इट इज गोइंग टू बी पॉझिटिव्ह. तर ते पॉझिटिव्ह करायचं आणि मॉड काढून टाकून त्याच्या आतले जे काही फंक्शन आहे ते लिहून घ्यायचं. हे समजलंय का? हे समजलंय का मला सांगा. आणि त्याला स्क्वेअर ब्रॅकेट देऊन टाका. पुढं कुठली साईन आहे तुमच्या क्वेश्चन मध्ये? साईन कुठली आहे? मायनस. ती मायनस आहे त्याची ठेवा. पुढचा मॉड आला, त्याला परत स्क्वेअर ब्रॅकेट द्या. आणि आता दुसऱ्या मॉडचा विचार करा. परत तीच व्हॅल्यू घ्या, किंवा या रिजन मधली x इक्वल टू 2 आपण घेतली ऑलरेडी. 2 व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट करा. मला आन्सर पॉझिटिव्ह येते का निगेटिव्ह येते? बोला, पटपट बोला. एवढा अवघड प्रश्न विचारतोय का मी तुम्हाला? दुसऱ्या मॉडच्या आतमध्ये 2 जर व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली, तर आन्सर पॉझिटिव्ह येतं का निगेटिव्ह येतं? दिस इज व्हेरी सिंपल क्वेश्चन आय एम आस्किंग यू. व्हॉट इट इज गोइंग टू बी? पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? आय एम जस्ट इंटरेस्टेड इन पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. पॉझिटिव्ह. मग परत पॉझिटिव्ह म्हणा आणि तो ब्रॅकेट लिहून घ्या. आणि राईट साईडला इक्वेशन तुमचा इक्वल टू 3 असे कम्प्लीट करा. इक्वल टू 3 असं कम्प्लीट करा. समजलं सगळ्यांना? समजलंय का? समजलंय? असं प्रत्येक रिजन मध्ये करायचं आहे. असं जसं एका रिजन मध्ये केलं ना, असं प्रत्येक रिजन मध्ये करायचं. आता सेकंड रिजन मध्ये करूया. मला सांगा, यातली कुठली तर व्हॅल्यू घ्या. x इक्वल टू 0 घ्या. 0 सबस्टिट्यूट करा. चला, 0 सबस्टिट्यूट केलं पहिल्या ह्याच्यामध्ये. स्क्वेअर ब्रॅकेट देतोय, मायनस आहेच, परत स्क्वेअर ब्रॅकेट देतोय आणि इक्वल टू 3 म्हणतो. पहिल्या ह्याच्यामध्ये जर का 0 सबस्टिट्यूट केली, तर ते पॉझिटिव्ह येतं का निगेटिव्ह येतं? प्लीज आता मला फास्ट आन्सर पाहिजे. फारसा वेळ घ्यायचा नाही. 0 इथं पहिल्या ब्रॅकेटमध्ये सबस्टिट्यूट केलं तर पॉझिटिव्ह येणार का निगेटिव्ह येणार? तो पॉझिटिव्ह लिहिलं आणि मॉड काढून टाकून आतला x प्लस 1 लिहून घेतलं.
मायनस आहे तसा क्वेश्चन मधला. त्यानंतर दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 0 टाकला, पॉझिटिव्ह येतं का निगेटिव्ह येतं? क्विक, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 0 टाकला, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? दुसऱ्या ब्रॅकेटच्या आत 0 टाकलं सृष्टी, 0 -1, आतला आन्सर फक्त सांग मला. मला पूर्ण फायनल आन्सर नको आहे, मला आतला आन्सर सांग. पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? करेक्ट, निगेटिव्ह येतं. म्हणजे तिथं मायनस लिहायचं आणि x-1. हा रिजन संपला का? जाऊया का सगळ्यात शेवटच्या रिजन मध्ये जाऊयात का आता? जाऊयात का? लास्ट रिजन. आता आपलं आन्सर संपत आलंय. पे अटेन्शन. इथं इथली कुठली व्हॅल्यू टाकूयात आपण? x इक्वल टू -2 टाकूयात. x इक्वल टू -2. परत माझे 2 ब्रॅकेट काढतो. बाकी सगळ्या इक्वेशन मध्ये मी फरक करणारच नाही. हा मॉड वाला प्लस लिहायचा का मायनस लिहायचा एवढाच माझा विषय. आता मला सांगा, -2 सबस्टिट्यूट केलं, पॉझिटिव्ह येतं का निगेटिव्ह येतं? -2 सबस्टिट्यूट केलं, पॉझिटिव्ह येतं का निगेटिव्ह येतं? करेक्ट, निगेटिव्ह. आणि आतमध्ये x+1 आहे तसं. दुसऱ्याच्या आतमध्ये -2 सबस्टिट्यूट केलं, पॉझिटिव्ह येतं का निगेटिव्ह येतं? मॉड बघू नका, फक्त आतलं सांगा. पॉझिटिव्ह येतं का निगेटिव्ह येतं? -2 -1 इज -3, निगेटिव्ह येतं. म्हणजे मायनस ऑफ x-1 इक्वल टू 3. इथपर्यंत सगळ्यांना लक्षात आलंय का? ही स्टेप लक्षात आली का? स्टेप नंबर 2 क्रिटिकल आहे, पण करण्यासारखी आहे. सगळ्यांना लक्षात आलंय का? स्टेप नंबर 2 सगळ्यांना लक्षात आलंय का? आता स्टेप नंबर 3 मध्ये काय नाही, तुम्ही 5वी 6वीला जे क्वेश्चन सोडवायचं ते सोडवायचे. काय सोडवायचं? हे जे काही क्वेश्चन आहे, पहिला रिजन मधला घ्या पहिला. -x+1 मायनस ऑफ -x-1 इक्वल टू 3. हे क्वेश्चन सोडवता येईल का नाही तुम्हाला? -x+1 म्हणजे काय? -x-1. हे मायनस मायनस झालं प्लस x-1 इक्वल टू 3. काय होतंय बघा इथं, -x-1 प्लस x-1 इक्वल टू 3. -x ला प्लस x कॅन्सल होतो का? -x ला प्लस x कॅन्सल होतो का? हे 5वी 6वीत केलंय तुम्ही. असे क्वेश्चन तुम्ही 5वी 6वीत सोडवलेले आहेत. यात कुठं मॉड नाही, काही नाही, काही नाही. फक्त 2 टर्म्स आपल्याला एक्सपांड करून सोडवायचे. -1 हे झालं -2. -2 हा 3 ला इक्वल असतो का? माय क्वेश्चन इज -2 इक्वल टू 3 असतो का? नसतो. सो या रिजन मध्ये नो सोल्युशन. या रिजन मध्ये आपलं नो सोल्युशन येणार. इथं कुठल्याही रिजन मध्ये सोल्युशन येणार नाही. इथं बघा, मधला सोडूयात, म्हणजे कुठली एक्सची व्हॅल्यू मिळणारच नाही तिथं. मधला सोडवायला घेऊया, चला सांगा. प्लस x+1 म्हणजे x+1च झालं. हा मायनस मायनस झालं प्लस x-1 इक्वल टू 3. किती होईल मला सांगा? हे x+1 प्लस x-1 इक्वल टू 3. x प्लस x झाला 2x, 1 - 1 कॅन्सल, 2x इक्वल टू 3, x इक्वल टू 3/2. सॉल्युशन मिळालं का? सॉल्युशन मिळालं का नाही मला सांगा? 3/2 म्हणजे 1.5. म्हणजे या रिजन मधला एक सॉल्युशन मिळाला आपल्याला, x इक्वल टू 1.5. बरोबर. आता पण माझा तुम्हाला प्रश्न आहे, या रिजन मध्ये x इक्वल टू 1.5 बिलॉंग होतो का? तुम्हाला हे सगळं इथला इक्वेशन सोडवल्यावर x किती मिळाला? 1.5. पण ह्या रिजन मध्ये -1 आणि +1 च्या मध्ये x इक्वल टू 1.5 येतोय का? इज x इक्वल टू 1.5 बिटवीन -1 अँड +1? प्लीज टेल मी. विचार करून सांगा. तुमचं x चं उत्तर आलंय 1.5. त्यामध्ये आहे का? त्या रिजन मध्ये येतं का ते? सोपा प्रश्न आहे. इक्वेशन घेतलं, सोडवलं, जे आन्सर आलं, ज्या रिजनचं आन्सर आलं ते चेक करा ना, एकदा व्हेरीफाय करा ना तुमचा x 1.5 आहे का? x 1.5 जो आहे, नाही या रिजन मध्ये येतोय का सृष्टी सांग. कुठल्या दुसऱ्या रिजनचं पण चर्चा नाही करायची. या रिजनचं इक्वेशन सोडवल्यानंतर ह्याचा जो काही x इक्वल टू आन्सर येईल तो या रिजन मध्ये आहे का? x इक्वल टू 1.5 जो आन्सर येईल तो या रिजन मध्ये आहे का? सगळ्यांना विचारतोय मी. विचार करून सांगा, या रिजन मध्ये आहे का? नाहीये. म्हणून x इक्वल टू 1.5 ला म्हणायचं तू बाळ चुकीच्या ठिकाणी आलायस. तुझं आन्सर x इक्वल टू 1.5 इक्वेशन सोडवल्यावर आले, पण तू या रिजन मध्ये नसल्यामुळे या रिजनचंही नो सोल्युशन लिहावं लागेल. समजते का? इथं तर सोल्युशनच आलं नव्हतं, तो विषय निराळा. पण इथे x ची व्हॅल्यू 1.5 मिळाली, पण तू अशा रिजन मध्ये आलाय जिथं तो बिलॉंगच करत नाही. मग आपण त्याला काय म्हणायचं? नो सोल्युशन. अजून एक सोडूयात का शेवटचं आता? शेवटचं तुम्ही सोडवून दाखवता का मी सोडवू? शेवटचं काय होतं बघा जरा.
शेवटचं काय होईल? एक्स प्लस वन मायनस इंटू प्लस होईल मायनस एक्स मायनस वन इक्वल टू 3. म्हणजे एक्स प्लस वन मायनस एक्स प्लस वन इक्वल टू 3. एक्स मायनस एक्स कॅन्सल 2 इक्वल टू 3. ही काय भानगड आहे? हे तर काय आपण एंटरटेन करणारच नाही याला. हे चुकीचंच आहे. म्हणजे इथं पण नो सोल्युशन. म्हणजे कुठल्या पण रिजन मध्ये तुम्हाला सोल्युशन भेटतंय का इथं? आर यू गेटिंग एनी सोल्युशन इन एनी ऑफ द रिजन्स? एका रिजन मध्ये मिळालं होतं, पण बघा अनफॉर्च्युनेटली ती व्हॅल्यूज त्या रिजन मध्ये बिलॉंग करत नाही. हा इथं जर 0.5 आला असतं सोडवल्यावर, मग आपण त्याला म्हटलं असं, हो बाबा तू इथं रिजन मध्ये बिलॉंग करतोस, तो एक तरी उत्तर आपल्याला मिळालं असतं. पण आपलं आता काय झालंय, फायनल आन्सर काय आलंय? एवढं सगळं शिकवल्यानंतर, एवढं सगळं सोडवल्यानंतर, व्हॉट इज द फायनल आन्सर? डू यू गेट एनी सोल्युशन? आर यू गेटिंग एनी सोल्युशन, ऑल ऑफ यू? Are you getting any solution? No, you're not getting any solution. So the answer is no solution. समजलं सगळ्यांना? आता यातनं तुम्हाला 40% 50% जरी लक्षात आलं असेल तरी इनफ आहे. मी अजून 1-2 एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला पूर्ण क्लॅरिटी मिळेल. पण ॲटलीस्ट तुम्हाला हे तरी लक्षात असेल की स्टेप नंबर 1 मध्ये काय करायचं? ते पॉइंट्स प्लॉट करून घ्यायचे. स्टेप नंबर 2 मध्ये त्या रिजन्सला प्लस मायनस लिहून घ्यायचं. जे काय असेल ते इक्वेशन्स, आणि स्टेप नंबर 3 मध्ये प्रत्येक रिजनचं इक्वेशन सोडवायचं. सोडवल्यानंतर जे काही आन्सर मिळेल त्यामध्ये जर सेन्स असेल, म्हणजे काही आन्सर मिळाला आणि तो त्या रिजन मध्ये सुद्धा आहे, असं असेल तर तो तुमचा फायनल आन्सर असू शकेल. पण तो आन्सर जो मिळालाय, पण त्या रिजन मध्येच नाहीये, मग नो सोल्युशन. किंवा तुम्हाला असं 2 इक्वल टू 3 किंवा काय भलतंच मिळालं, तर त्या केसमध्ये पण नो सोल्युशन. समजतंय का सगळ्यांना? मी अजूनही प्रॅक्टिस करून घेतो, काळजी करू नका. फक्त बेसिक तरी लक्षात आलं असेल. ठीक आहे?